मग आता लक्षात घ्या, पुढचं जर बघितलं तर जागतिक विद्यापीठ क्रमवारी 2026 आपण बघतोय. ही जी संस्था तुम्हाला दिसते, टाइम्स हायर एज्युकेशन नावाची संस्था आहे. द टाइम्स हायर एज्युकेशन नावाची संस्था आहे. ही संस्था पहिल्या लक्षात घ्या, ही संस्था दरवर्षी जागतिक विद्यापीठ क्रमवारी जाहीर करते आणि याच्यामध्ये लक्षात असू द्या, पहिल्या 200 संस्थांमध्ये एकही भारतीय संस्था नाही आहे असं म्हटलेलं आहे. आणि जगातील अव्वल 3 संस्था बघितल्या तर त्याच्यामध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठ, लक्षात घ्या हे पाठच करून घ्या, कारण की एक तरी प्रश्न आपल्याला शैक्षणिक घडामोडी संदर्भात असतो. कोण म्हणतो? शैक्षणिक घडामोडी संदर्भात असतो. शैक्षणिक घडामोडी, त्यावर प्रश्न याच्यावर विचारला जाऊ शकतो. ऑक्सफर्ड विद्यापीठ युनायटेड किंगडम, त्यानंतर MIT अमेरिका लक्षात असू द्या, आणि प्रिन्स्टन विद्यापीठ लक्षात असू द्या अमेरिका, आणि केम्ब्रिज विद्यापीठ ही तिसऱ्या नंबरला आहे. दुसऱ्या नंबरला MIT आहे आणि पहिल्या नंबरला ऑक्सफर्ड आहे, लक्षात असू द्या. आणि भारतातील अव्वल संस्था जर बघितली तर IISS बेंगलोर हे 201 ते 250 या मधात आहे, लक्षात असू द्या. ओके, तर तुम्हाला माहित पाहिजे जागतिक विद्यापीठ क्रमवारी 2026 जर विचार केला तर अव्वल 3 संस्थेमध्ये पहिली ऑक्सफर्ड आहे, दुसरी MIT आहे आणि तिसरं प्रिन्स्टन विद्यापीठ किंवा केम्ब्रिज विद्यापीठ जे UKच आहे ते लक्षात असलं पाहिजे. ओके, चला नेक्स्ट बघायचं म्हणजे